हे गाईज नमस्ते तुमचे कसं काय कसे आहात तुम्ही. तर आता मी आली आहे बागेत आणि आज आहे आपल्या बाप्पाचा दिवस चौथा. तर आता आपण दुर्वा काढून पाया पडायला जाऊया. मग आपण डायरेक्ट तिकडे तोपर्यंत बाय बाय. मला पाया पडायला आम्ही भाऊ बहीण कोण आहे ती माझी शुभी शुभी शमशम डुडी डुडी डम डम. आम्ही आमचा व्हिडिओ बघतो कसं शायनिंग आली. गाइस तुफान आलं होतं आणि तुफान आहे आमच्या दोघांच्या व्हिडिओ मध्ये असे जळतात ना आपल्याला. आशू माझा भाव आशू अगं मम्मी कशा देतो गेलो खोकतोय. मध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे सृष्टी चक्रातील कालखंड. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 4 युगांची कहाणी आपल्याला एका शिलालेखात पाहायला मिळते. ही आहे केदारेश्वराची गुफा. इथे उभे असलेले 4 स्तंभ 4 युगांची साक्ष देतात. पहिलं युग म्हणजे सत्ययुग. एक असा कालखंड जिथे माणूस पाप, लोभ, मोह या गोष्टींना ओळखतच नव्हता. मानवाचे सर्व व्यवहार सत्याने होत असत. या युगात धर्म, ध्यान, तपस्या यांची साधना करणाऱ्या ऋषींचे अस्तित्व होते. धर्मप्रधान असलेल्या सत्ययुगात 4ही खांब भक्कम होते. कालांतराने माणसाची वृत्ती बदलून अधर्माला सुरुवात झाली. त्रेतायुगामध्ये रावणासारखा शंकराचा मोठा भक्त देखील त्याच्या अहंकाराने मानवतेचे सर्व नियम तोडत गेला. सत्याच्या आधारावर उभा असलेला पहिला खांब ढासळला. या युगामध्ये कैकेयीच्या स्वार्थापायी प्रभू श्री रामांना वनवास भोगावा लागला. धर्मस्थापनेसाठी त्यांना रावणासोबत युद्ध करावे लागले. स्वार्थवृत्तीप्रमाणेच मनुष्यामध्ये क्रूरता आणि कपटीपणा असे दोष वाढू लागले. शकुनी मामासारखा कपटी आणि सुडाची भावना असलेले अस्तित्व उदयास आले. यामुळे कौरव आणि पांडवांमध्ये महाभारत झाले आणि महाभारतातील सर्वात घृणास्पद प्रसंग म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरण. या अशा मानवाच्या नीच वृत्तीमुळे दुसरा खांब देखील ढासळला. धर्माला चढलेली ही ग्लानी दूर करण्यासाठी श्रीकृष्ण अवतरले आणि द्रौपदीच्या अबूचे भावाप्रमाणे रक्षण केले. कालांतराने मानवामध्ये लोभ, ईर्ष्या, मोह, माया या दोषांचे प्रमाण इतके वाढले की त्याला सत्याची जाणीवच राहिली नाही आणि मग कलियुग सुरू झाले. मोहमायेत अडकल्यामुळे मानव स्वतःचे कर्तव्य विसरून गेला आहे. स्वतःच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणे, संपत्तीच्या लोभापायी स्वतःच्या भावाचे प्राण घेणे, स्वार्थासाठी फसवणूक करणे असे अनैतिक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मानवतेचा स्थळ खालावून तिसरा खांब देखील ढासळला. कोणी पैशाच्या मोहात गुंतलंय, कोणी मोबाईलच्या स्क्रीन मध्ये हरवलंय, कोणी सोशल मीडियाच्या खोट्या दुनियेत जगतंय, तर कोणी प्रदूषण, लोभ आणि मानसिक तणावाच्या धुक्यात अडकून खचून जातंय. आज बाहेरचं प्रदूषण आपल्याला श्वास घेऊ देत नाही आणि आतलं प्रदूषण मनाला जगू देत नाही. युग बदलले, काळ बदलला, पण एक गोष्ट मात्र बदलली नाही. सत्याचा शोध घेण्यासाठी मानवाची चाललेली धडपड. हे जीवन सार्थकी लावण्यासाठी मानवाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ पूर्णत्वास न्यावे लागतात. जर आपण आपली कर्तव्ये जाणून घेऊन देवाचे नामस्मरण केले तर नक्की
प्रमाण कमी करू शकतो. धर्म आणि सत्य आणि माणुसकीच्या मार्गावर चालण्याचा आपण सर्वांनी गणरायाच्या साक्षीने निश्चय करूया आणि गणरायाला वंदन करूया. गणपती बाप्पा मोरया. तुझं नमन असो प्रथमेशा, तुझं नमन असो प्रथमेशा. सो हे काय आता तुम्ही पाहू शकता माझे फॅन्स हे बघा माझे ब्लॉग बघतायत. हा माझा फॅन आहे, ही पण माझी फॅन आहे, सगळे माझे फॅन आहेत. बाय. सो गाइस व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे व्हिडिओ तुम्हाला अशाच नवीन गप्पा देत आणि बाय बाय.